मंडळी, भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा मागितला जात आहे। पण त्यांचीच मुलगी आज अमेरिका देशात शिकली आणि तिथेच राहत आहे। ही गोष्ट फक्त शिक्षण मंत्र्यांचीच नाही, तर भारतात जेवढे नेते आहेत, मग ते भाजपचे असो, काँग्रेसचे असो वा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे, त्यांची मुले अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लंडन सारख्या देशांमध्ये जाऊन शिकत आहे। आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की एखाद्या नेत्याच्या मुलाने कुठे शिकावे हा त्यांचा वैयक्तिक अधिकार असू शकतो, पण ज्या नेत्यांच्या खांद्यावर देशाची शिक्षण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी आहे, त्यांचा जर आपल्या शिक्षण पद्धतीवर विश्वास नसेल तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहावे? जेव्हा देशाचे शिक्षण मंत्री किंवा वरिष्ठ नेते आपल्या स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी परदेशी विद्यापीठांची निवड करतात की आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था अजूनही त्या दर्जाची नाही जिथे ते स्वतःच्या मुलांना पाठवू शकतील, सर्वसामान्य माणसांची मुले आजही अपुऱ्या सुविधांमध्ये आणि मोडकळीस असलेल्या शाळांमध्ये शिकत आहे। सामान्य कुटुंबातील आई वडील शेत गहाण ठेवून कर्ज काढून मुलांना शिकवतात, पण शेवटी काय मिळतं? पेपर फुटणं, परीक्षा पुढे ढकलणं आणि पदवी मिळूनही बेरोजगारी। दुसरीकडे नेत्यांची मुले परदेशात उत्तम शिक्षण घेऊन येतात आणि थेट मोठ्या पदावर किंवा राजकारणात सहज प्रस्थापित होतात। राजकीय मंचावरून हेच नेते भारतीय शिक्षण सर्वोत्तम आहे असे गोडवे गातात, पण जर खरंच आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर एक कडक नियम असायला हवा। ज्या नेत्याला या देशाच्या राजकारणात यायचं आहे, सत्ता अनुभवायची आहे, त्यांच्या मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण अनिवार्यपणे भारतातील शाळांमध्ये आणि विद्यापीठामध्ये झाले पाहिजे। जेव्हा नेत्यांची स्वतःची मुले भारतातील शाळा कॉलेजमध्ये शिकतील, पेपर फुटल्यावर विद्यार्थ्यांवर काय यातना होतात हे प्रत्यक्ष अनुभवतील, तेव्हाच खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल। ज्या दिवशी देशाच्या शिक्षण मंत्र्यांची मुलं आणि एका सामान्य शेतकऱ्याची मुलं एकाच बाकावर बसून शिकेल, त्याच दिवशी देशाचा खरा विकास होईल। आणि सर्वात कडू सत्य तर हे आहे की धर्माच्या किंवा जातीच्या नावावर होणाऱ्या दंगलीमध्ये नेत्यांची मुले कधीच रस्त्यावर उतरत नाही, ना ते कधी तुरुंगात जातात। आंदोलनात, मोर्चात आणि दंगलीत बळी जातो तो फक्त आणि फक्त सर्वसामान्यांच्या गरिबांच्या मुलांचा। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? ज्या नेत्यांना या देशाचं राज्य चालवायचं आहे, त्यांच्या मुलांना भारताचं शिक्षण अनिवार्य असायला हवे की नाही? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करत आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।